महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असतानाच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचं वक्तव्य आहे की 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला महायुती टिकवायची आहे. महायुतीच्या घरातच अस्वस्थतेचं चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले आहेत. निवडणूक तोंडावर असताना अनेक स्थानिक नेते तिकिटाच्या शोधात पक्षांतर करत आहे. आपल्या राजकीय सोयीसाठी पक्ष बदलणे, नव्या पक्षात तात्पुरता विसावा घेणे, पुन्हा स्वतःला महत्त्व मिळालं नाही, तर परत मागे वळून पाहणे. या सगळ्या घडामोडींना राजकीय वातावरण तापलेलं आहे. पण या वेळेला हा ताप फक्त बाहेर नाही, तर महायुतीच्या आतमध्ये देखील दगदगत आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अलीकडं मोठा तणाव वाढला आहे. शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. तक्रार ही एकच, आमच्या शिवसेनेतील नेते आणि पदाधिकारी यांना आमच्या डोक्यावरून भाजपात प्रवेश दिला जात आहे. म्हणजेच सोबतच्या पक्षानेच आमचे लोक खेचून घेतल्याची नाराजी शिंदे यांनी उपळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी तर थेट खळबळजनक आरोप करून संपूर्ण वातावरण पेटून दिलं आहे. त्यांनी सिंधुदुर्गात भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. काही बॅग सापडल्या, त्यामध्ये पैसा असल्याचं ते म्हणाले आणि हा पैसा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला आहे. आता ह्या आरोप कितपत खरे आहे, कितपत चुकीचे यावर तपासाचा निष्कर्ष येईलच. पण आरोपांनी महायुतीतील तणाव उघडपणे आलाच. आता या सगळ्यांचं महत्त्व वाढलं आहे की भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानामुळे जळगावच्या दौऱ्यावर होते. माध्यमांना त्यांना थेट विचारलं, निलेश राणेंचे आरोप काय? खरंच भाजपकडून पैसे वाटले जात आहेत का? या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. चव्हाण म्हणाले, मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. 2 तारखेच्या नंतर मी बोलतो. हे वाक्य साधं नाही. हे वाक्य म्हणजे महायुतीच्या भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण त्यांनी थेट तारीख सांगितली. 2 डिसेंबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण होईपर्यंत ते शांत राहणार. पण त्यानंतर ते काय बोलणार, नेमकं काय घडणार याकडं सर्वांचं मोठं लक्ष लागून आहे. यावर आता मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. काही गोष्टी आमच्या मनासारख्या नाहीत, पण आत्ताच्या घडीला निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळं गोंधळ नको. निकाल येईपर्यंत गाडी डबघाईला जाऊ नये. त्यामुळे बघू. या विधानामुळे आता चर्चेंना उधाण आलं आहे. 2 डिसेंबर नंतर काय होणार? खरंच महायुतीत फूट पडणार का? भाजप, शिंदे गट आपापल्या मार्गाने जाणार का? किंवा ही फक्त दबाव रणनीती आहे? आता या सगळ्यांना आणखी जोर मिळाला आहे. कारण दोन्ही बाजूंना नाराजी वाढत चालली आहे. शिवसेना म्हणते, आमचे लोक आमच्या डोक्यावरून खेचले जातात. भाजपमध्ये आमच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. दोन्ही पक्षातला हा संघर्ष निवडणुकीच्या मैदानात अधिक तीव्र होतो का? हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोघेही प्रत्यक्षात एकमेकाशी स्पर्धा करत आहेत. जरी युती टिकवायचा दावा वारंवार केला जात असला, तरी गावे, तालुके, प्रभाग, वार्ड येथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी लढत आहे. त्यामुळे युती फक्त कागदावरचा शब्द राहिलाय का? असा सवाल अनेक राजकीय निरीक्षकांनी उपस्थित केला आहे. या तणावाच्या पहिल्या चिन्हांची झलक आपण गेल्या महिन्यात पाहिली. निधी वाटपाचा मुद्दा, स्थानिक नेत्यांच्या तक्रारी, बाजूला पडल्याची भावना, तिकीट वाटपातला असमतोल यामुळे शिवसेनेचा एक भाग नाराज आहे. दुसरीकडे भाजपला वाटतं की त्यांनी मोठा पक्ष म्हणून अपेक्षाप्रमाणे मान दिला जात नाही. म्हणजेच दोन्ही पक्षांना वाटतंय की आम्हाला न्याय मिळत नाही. अशा स्थितीत निवडणूक संपली, निकाल आले की निश्चित काही मोठं राजकीय गणित घडतं का? त्यामुळं सर्वांचं लक्ष त्याकडे लागून आहे. कारण निवडणुका हे एकमेव बंधन आता या दोघांना बांधून ठेवत आहे. 2 डिसेंबरच्या मतदानानंतर आणि 3 डिसेंबरच्या निकालानंतर त्यांच्या मनातली दडपण ठेवलेली नाराजी मंचावर येऊ शकते. या सगळ्या घडामोडीत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा राजकीय दिशा 2 डिसेंबर नंतरच बदलण्याची शक्यता आहे. कारण म्हणूनच रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेली ती तारीख 2 डिसेंबर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते. भावना तशी एकच,
निवडणूक संपेपर्यंत शांतता आणि निवडणूक संपल्यानंतर मोठं वादळ उठण्याची शक्यता आहे. तर महायुतीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.